दिवाळीमध्ये आणलेला भरपूर असा मैदा शिल्लक राहिलेला होता, तर या मैद्याचं करायचं काय असा तुम्हाला देखील प्रश्न पडलाच असेल ना. तर मी शिल्लक राहिलेला मैदा हा वाया जाऊ नये त्यासाठी मी काय केलं, असा मस्त स्पॉन्जी जाळीदार असा मुलांसाठी टी टाइम स्नॅक्स म्हणून केक बनवलेला आहे. इतका सुंदर तयार होतो ना. तर हा केक तुम्ही घरच्या घरी बनवला ना तर मुले अगदी बाहेरचा केक खाणं विसरून जातील. इतका सुंदर टेस्टी असा केक तयार होतो. तर सिंपल साहित्य आहे जे सर्वांच्याच घरी उपलब्ध असतं. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी काय करायचंय, सगळ्यात अगोदर मिक्सर जार घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला मीडियम पिकलेली केळी घ्यायची आणि ही साधारण 3 केळी मी मिक्सर जारमध्ये अशी कट करून घातली आणि यामध्ये मी साखर घालून घेतलेली आहे. पिठी साखर घातली तरी काही हरकत नाहीये. छान अशी मिक्सरमधून केळीची प्युरे करून घ्यायची आणि एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. आता इथे मी एक चाळणी घेतलेली आहे. यामध्ये आपला जो मैदा आहे तो घालून घ्यायचा आहे. मैद्यासोबतच आणखी थोडंसं इथे मी गव्हाचं पीठ देखील घालून घेतेय. पूर्ण मैदा किंवा पूर्ण गव्हाचं पीठ असंही तुम्ही घालून घेऊ शकता, पण मी थोडंसं हेल्दी करायचा प्रयत्न केला म्हणून गव्हाचं पीठ घालून घेतलं. आता मिल्क पावडर घालून घेतलेली आहे आणि चॉकलेट केक करत आहे म्हणून अर्थातच कोको पावडर घालून घेतली. तुमच्याजवळ जर कोको पावडर किंवा मिल्क पावडर नसेल ना तर दोन्ही स्किप केलं तरी काही हरकत नाहीये. पण छान हेल्दी असा टेस्टी केक बनवण्यासाठी तुम्ही यामध्ये मिल्क पावडर तर आवर्जून घाला. तर आता यामध्ये मी बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, थोडंसं चिमूटभर मीठ, आता हे सगळं घालून घेतलं आणि छान असं हे सगळं आपल्याला चाळून घ्यायचं आहे. बरं, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे तुमच्याजवळ जर बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा नसेल तर काय वापरायचं ते मी तुम्हाला नंतर सांगते. तर आता छान मिक्स करून घेतल्यावर हे थोडंसं मिश्रण ड्राय वाटलं त्यामुळे इथे थोडंसं मी तेल घालून घेतलं. तर व्हिडिओ थोडासा माझ्याकडून स्किप झाला. तेल आणि दूध हे समप्रमाणात मी घालून घेतलं कारण मिश्रण थोडंसं ड्राय आहे. छान एकजीव करून घ्यायचं आणि लगेच हे बॅटर आपल्याला केक टिनमध्ये घालून घ्यायचं आहे. तर व्हिडिओ डिटेलमध्ये पाहायचा असेल ना तर तुम्ही लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथून तुम्ही हा डिटेलमध्ये व्हिडिओ पाहू शकता. चॉकलेटने डेकोरेट करून घेतलं, छान टॅप करून घेतलं आणि 30 मिनिटं आपल्याला हा मीडियम गॅसवर छान बेक करून घ्यायचा आहे. तर इथे पाहू शकता 30 मिनिटं झाल्याच्या नंतर याला मी पूर्ण थंड करून डिमोल्ड करून घेतला आहे. खूप सुंदर असा आपला इथे केक तयार झालेला आहे. बरं, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तुमच्याजवळ जर बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा नसेल ना तर साधारण 1-2 रुपयाचा इनोचा सॅशे भेटतो, तर तो तुम्ही या केकमध्ये वापरू शकता. तर इथे मी कट करून घेतेय. स्लाइस करतानाच तुमच्या लक्षात येत असेल की किती सुंदर असा स्पॉन्जी इथे आपला केक तयार झालेला आहे. या पद्धतीने केक तुम्ही जर बनवून मुलांना खायला दिला ना तर कोणाला कळणार देखील नाही की हा तुम्ही घरच्या घरी आणि केळीपासून